अर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी कृपा या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत 2 मार्च 2026 वार आहे सोमवार. या दिवशी आहे हुताशनी पौर्णिमा. तर या दिवशी आपल्याला हुताशनी पौर्णिमेचा प्रारंभ कधी होतो, समाप्ती कधी होते या दिवशीची माहिती, परत नंतर आपल्याला या दिवशी सत्यनारायणची माहिती हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. होळी कधी पेटवायची आहे हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पुन्हा एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर होळी का साजरी केली जाते? होळी हा सत्याचा विजय आणि वाईटांवर चांगल्याचा पराभव दर्शवणारा सण आहे. प्रल्हाद आणि होलिका यांची कथा आपण बघूया. पुराणानुसार राजा हिरण्यकश्यपू स्वतःला देव मानत होता. त्याचा मुलगा प्रल्हाद मात्र विष्णू भक्त होता. राजाने प्रल्हादाला मारण्यासाठी बहिणी होलिकाला अग्नीत बसवले आणि होलिकेला अग्नीचा वरदान होता. पण ती अहंकाराने गेली म्हणून जळाली. प्रल्हाद मात्र देवकृपेने वाचला. म्हणजेच होळीच्या दिवशी अग्नी प्रज्वलित करून वाईटाचा अंत आणि भक्तीचा विजय साजरा केला जातो. या पौर्णिमेचं महत्त्व, होळी ही फाल्गुन पौर्णिमेला येते म्हणून पूर्णचंद्र मनशुद्धी, सकारात्मक ऊर्जा आणि नवीन सुरुवात दर्शवतो. या पौर्णिमेचं महत्त्व सुद्धा खूप आहे. बघा, असं सुद्धा म्हटलं जातं, आता या म्हणजे प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी वेगळा असतो. प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी वेगळा असतो. तसंच काही पौर्णिमा असेल, अमावस्या असेल, असे काही विशिष्ट योग असतात. अशा वेळेस आपल्या काही जीवनातील किंवा आपल्या काही आयुष्यामधील काही नवीन सुरुवाती होत असतात. तसंच ही सुद्धा एक सकारात्मक ऊर्जा घेऊन येणारा, आपल्या नवीन सुरुवात करणारा दिवस मानला जातो. तर आणि दुसऱ्या दिवशी रंग खेळले जातात, कारण जीवनामध्ये आनंद आणि एकता वाढवण्यासाठी, मतभेद विसरून प्रेमाने राहण्यासाठी आपण त्या दिवशी सुद्धा म्हणजे दुसऱ्या दिवशी रंग खेळले जातात. आता त्याचे आध्यात्मिक अर्थ सुद्धा काय आहेत बरं होळीचे? तर अहंकार जाळणे, नकारात्मकता दूर करणे आणि नवीन ऊर्जाचा शुभ प्रारंभ करणे असं सुद्धा म्हटलं जातं. तर आता बघूया आपण या होळीच्या दिवशी पौर्णिमा कधी सुरू होते, कधी, ही पूर्ण मुख्य माहिती आपण बघूया. पौर्णिमा तिथी सुरू होतीये 2 मार्च 2026ला संध्याकाळी 5:55 आणि ही पौर्णिमा तिथी समाप्त होते 3 मार्च 2026 संध्याकाळी 5:07. होलिका दहन आपल्याला कधी करायचे आहे? तर आपण बघा, पंचांगानुसार आपण होळी प्रदोष काळात पेटवत असतो. म्हणजेच होळी पेटवण्याचा प्रदोष काळातला 6:22 रात्री ते रात्री 8:50 म्हणजे 6:22 सुरू आहे ते 8:50 आपण होळी पेटवू शकतो. आता या पौर्णिमेचं महत्त्व, ही पौर्णिमा वसंत ऋतूच्या आगमनाचे आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. यामध्ये महत्त्वाच्या काही बाबी आहेत. या 3 मार्च 2026 रोजी म्हणजेच फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण सुद्धा लागत आहे. तर बघा, त्याचा सूतक काळ जो आहे तो 3 मार्च रोजी सकाळी 6:20 सूतक काळ सुरू होतो. तर जे वयोवृद्ध आहेत, जे काही लहान मुलं आहेत किंवा गर्भवती स्त्रिया आहेत, यांनी हे सूतक कधीपासून पाळायचं आहे? तर 11 ते 6:46 पाळायचे आहेत. म्हणजे या काळामध्ये ज्या काही गोष्टी आहेत आपल्याला, म्हणजे काही म्हणजे आता बघा, आपण काही भाजीपाला वगैरे कट करत असतो, या गोष्टी करायच्या नाहीत. नख कापायचे नाहीत, केस कापायचे नाहीत. किंवा असं म्हटलं जातं की ग्रहण काळामध्ये गर्भवती स्त्रिया असतील, वयोवृद्ध असतील, हे सगळ्या फक्त त्या नामस्मरण करायचं, बाकी कुठलीही गोष्ट करायची नाही असं सुद्धा सांगितलं जातं. पण या अध्यात्माबरोबरच सायंटिफिकली सुद्धा हेच रिझन आहेत की बाबा, हे आपण म्हणजे ग्रहण काळामध्ये कुठल्याही धारदार वस्तूंचा वापर करायचा नाही, किंवा काही असं पण म्हटलं जातं की अन्न पाणी सुद्धा यामध्ये वर्ज्य केलं जातं. आता तो प्रत्येकाचा पाळण्याचा भाग आहे, पण मला असं वाटतं की गर्भवती स्त्रियांनी तरी हे नियम पाळावेच. कारण असं म्हटलं जातं की आपण हे जे गोष्टी केल्या तर आपल्यात त्याचा साईड इफेक्ट त्या बाळावरती सुद्धा होऊ शकतो. त्यामुळं ग्रहण हे पाळावंच, सायंटिफिकली सुद्धा पाळावं आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून सुद्धा पाळावं. कारण प्रत्येक गोष्ट ही सायंटिफिक रिझनला अध्यात्माची सुद्धा जोड आहे. त्यामुळं आता असं म्हटलं आहे की ही गोष्ट करायची नाही, हा ना, त्याच्या पाठीमागे रिझन आहे ना, दोन्ही रिझन आहेत. अध्यात्म आहे प्लस सायंटिफिक आहे.
त्यामुळे ही गोष्ट एखादी करायची नाही म्हटलं ना, आपण त्यापासून 10 हात लांब राहिलं पाहिजे, असं माझं तरी म्हणणं आहे. तो प्रत्येकाचा भाग झाला पाळण्याचा, बट नका करू, कारण आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. तसंच आपली मुलं बाळं सुद्धा आपल्याला महत्त्वाचंच असतं, त्या सगळ्या गोष्टी. तीच आपली पूर्ण आयुष्य आहे ना सगळं. त्यामुळं आपण आपल्या पुढच्या जीवनाची सुद्धा काळजी आतापासून घेतलेली कधीही चांगली. तर आता बघा, होलिका दहन ही चंद्रग्रहण आणि सूतक काळात लक्षात घेता 3 मार्च रोजी संध्याकाळी सूतक संपल्यानंतर सुद्धा दहन करणे अधिक शुभ मानले जाते. पारंपरिक पूजेत सूतक काळात पूजा विधी टाळले जातात, त्यामुळे स्थानिक किंवा आपण कुठल्याही ठिकाणी, आता बघा बऱ्याच घरात पद्धत असते की म्हणजे सगळेजण कॉलनीतले एकाच वेळेस मिळून केलं जातं किंवा कोण पर्सनली केलं जातं. त्यामुळं संध्याकाळी शक्यतो सूतक लागण्याच्या आधी किंवा 2 तारखेलाच तुम्ही ह्या सगळ्या विधी करून घेतलेल्या कधीही पण चांगल्या. तर आता त्यामध्ये 3 मार्च 2026 रोजी ग्रहण असल्यामुळे होळी पूजेच्या सुद्धा वेळेमध्ये बदल असू शकतात. तरी पण आपल्याला 2 मार्च 2026 या दिवशी आपल्याला दिवसभरामध्ये जे काही असेल, आपण स्वयंपाक वगैरे करत असतो, कोणी पौर्णिमेचा उपवास पण करत असतात, मग तुम्हाला पुरणपोळीचा नैवेद्य बनवला जातो. सगळेजण पुरणपोळीचा नैवेद्य हे संध्याकाळी बनवत असतात होळीच्या वेळेस, आणि तो होळीच्या अग्नीमध्ये होळीची अग्नी प्रज्वलित केल्याच्या नंतर आपण होळीला आधी नैवेद्य दाखवतो आणि मग संध्याकाळी जेवण करत असतो. तर तुम्हीही तसंच करायचं आहे. 2 तारखेला होळी पेटवायची आहे आणि संध्याकाळी प्रदोष काळामध्ये होळीला नैवेद्य वगैरे दाखवल्याच्या नंतर मग तुम्ही परत नंतर जेवण करायचं आहे. हे झाल्याच्या नंतर त्या दिवशी होळीची पूजा झाल्याच्या नंतर बघा, आता प्रदोष काळामध्ये सत्यनारायण कधी करायचा, पौर्णिमा तर आहे. मग आता सत्यनारायण कधी करायचा, तर तुम्ही 2 तारखेला सत्यनारायण करा. कारण काय होतं माहिती आहे का, 3 मार्चला आहे ग्रहण. मग ग्रहणाचा वेध चालू होतोय सकाळी 6:20 पण ग्रहणाचा पुण्यकाळ जो आहे तो ग्रहणाचा जो सूतक काळ आहे तो सकाळी 6:20 चालू होतो आणि हे ग्रहण जे आहे ते संध्याकाळी 6:46 संपत आहे. तर याचा जो मुख्य काळ आहे ग्रहणाचा ते दुपारी 3:20 सुरू होत आहे, ते संध्याकाळी 6:46 संपन्न होत आहे. मग संध्याकाळी ज्यावेळेस 6:45 पर्यंत ग्रहण आपलं संपतं, त्यावेळेस आपल्याला सगळं घर साफसफाई करायचं असतं. आपल्याला त्यावेळेस पाणी घरातलं बदलायचं असतं, किंवा तुम्ही पाणी जर नाही बदलणं शक्य झालं तर तुम्ही तुळशीचे पानं वगैरे टाकू शकतात. आणि ग्रहण सूतक काळ लागण्याच्या आधी म्हणजेच 2 तारखेलाच होळीच्या दिवशी तुम्ही सगळे तुमच्या घरातलं जे काही खाद्यपदार्थ असतील, पाणी असेल, यामध्ये सगळ्यांमध्ये तुळशीची पानं टाकून ठेवायचे. कारण परत दुसऱ्या दिवशी 3 मार्चला एवढ्या सकाळी सूतक काळ चालू होतो, मग आपल्याला एवढा जर नाही वेळ मिळाला, त्यामुळं तुम्ही आधीच होळीच्या दिवशी करा किंवा सकाळी तुम्ही 6च्या आधी सुद्धा करू शकतात, किंवा तुम्ही त्या दिवशी 7 पर्यंत तुम्ही तुळशीची पानं वगैरे सगळ्या खाद्यपदार्थामध्ये, भाज्यांमध्ये, किराणा मालामध्ये वगैरे टाकून ठेवायचे. हे झाल्याच्या नंतर तुम्ही 3 मार्चला सुद्धा सत्यनारायण, ज्यांना 2 तारखेला सत्यनारायण करायला जमणार नाही त्यांनी 3 मार्चला सुद्धा करू शकतात, पण कधी ग्रहण काळ संपल्याच्या नंतर, म्हणजेच 6:45च्या नंतर. पण आता बघा, ग्रहण संपलं म्हटलं की आपले घरातले पाणी बदलायचं, घरातली साफसफाई करायची, फरशी पुसायची, आंघोळी करायच्या, मग स्वयंपाक बनवायचा, एवढं सगळं करून मग आपण सत्यनारायण कधी करणार आहे? मग आपल्याला वेळच मिळणार नाही ना, संध्याकाळी 8, 8:30 वगैरे वाजतील. मग त्याआधी तुम्ही काय करा, किंवा मग 2 तारखेलाच आपण सत्यनारायण करायचं आहे. आपल्याला इकडं होळीला नैवेद्य वगैरे दाखवलं, होळी पेटवून झाली की आपल्याला इकडं सत्यनारायण पण करायचंच आहे. किंवा तुम्ही सकाळीच पूजा मांडणी वगैरे करून ठेवू शकतात आणि प्रदोष काळामध्ये तुम्ही पोथी वगैरे वाचून मग परत होळी वगैरे दहन करू शकतात. 2 तारखेला तुम्ही सत्यनारायण करू शकतात. तर आता बघा, 3 तारखेला ज्यांना शक्य नाही 2 तारखेला करणं त्यांनी 3 तारखेला करा, पण ग्रहणाचा काळ संपल्याच्या नंतर तुम्ही 3 तारखेला करू शकतात. तर आता हे झालं की आपल्याला ग्रहणाचा तिथी, पौर्णिमेचा तिथी, होळी कधी दहन करायची, होळी 2 तारखेला पेटवायची आहे आपल्याला. 3 मार्चला ग्रहण आहे, मग तुम्ही सत्यनारायण कधी करू शकतात, तर तुम्ही 2 तारखेला पण करू शकतात आणि 3 तारखेला पण करू शकतात. 2 तारखेला शक्य नाही झालं त्यांनी 3 तारखेला करा. आता हे इथंपर्यंत माहिती तुम्हाला समजलीच असेल. आणि या दिवशी सुद्धा बघा, या दिवशी असं पण म्हटलं जातं की हा दिवस तंत्रशास्त्रानुसार होळीची रात्र ही महारात्र मानली जाते. कारण जसं शिवरात्र दिवाळीची रात्र असते, तसंच
ही होळीची रात्र ही महारात्र असते, कारण या रात्री केलेले मंत्र जप आणि साधना लवकर सिद्ध होतात असं सुद्धा मानलं जातं. नकारात्मक शक्तींचा प्रभाव खूप जास्त असतो, त्यामुळं होळीच्या दिवशी, त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ग्रहणाच्या दिवशी तर कोणी सहसा बाहेर जास्त जात नाहीत किंवा बाहेरचं त्या दिवशी सगळं खाद्यपदार्थ वगैरे वर्ज्य केलं जातं. पण ग्रहण संपल्याच्या नंतर सुद्धा लगेचच बाहेर पडायचं नाही. ग्रहण संपल्याच्या नंतर रात्री 5:45च्या नंतर किंवा रात्री अधिक म्हणजे उशिरा 10:30, 11, 12 असं उशिरा बाहेर जाऊच नका. ग्रहणाच्या दिवशी असं म्हटलं जातं प्रवास टाळला जातो. शक्यतो थोडा आता ड्युटीला तर जावंच लागेल ना, त्या दिवशी सुट्टी आहे 3 मार्चला, खरं सुट्टी आहे. त्यामुळं शक्यतो जितका प्रवास टाळता येईल तेवढा प्रवास टाळावा. बाहेरच्या गोष्टी खाणं पिणं बाहेरचं जे काय असेल ते वर्ज्य करावं. त्या दिवशी घरातच जे काय आपल्याला शक्य होईल ते आपण घरातलंच जेवण करावं. आता ज्यांची मेस आहे ना त्यांना मेस आहे, काही जण बाहेर राहतात, त्यांना शक्य नाही त्या गोष्टी, पॉसिबल नाही आहे. पण तरी पण आणि त्यांना हे बघा, आपण या सगळ्या गोष्टी जरी बघायला गेलं ना तरी मेसवाल्यांना आपण कोण आहोत, काय आहोत, आपलं बॅकग्राऊंड काय आहे हे काही माहिती नसतं. त्यामुळं आपण मेस जरी असेल तरी काही प्रॉब्लेम नाही. पण 2 मार्च आणि 3 मार्च आपल्या घराच्या शेजारचे बघा, आपल्या जवळचेच आपले वैरी असतात असं सुद्धा म्हटलं जातं. आपल्या जवळच्यांनाच आपलं बघवत नसतं. मग या दिवशी काय करायचं तर 2 तारखेला आणि 3 तारखेला कुणी पांढऱ्या वस्तू दिल्या, कुणी नारळ दिला. आता बघा, नारळ हा प्रसाद मानला जातो, पण असं म्हटलं जातं की पांढऱ्या वस्तूंवरती वाईट गोष्टींचा प्रभाव अधिक पडतो. त्यामुळं जरी काही वाईट गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये हे करून दिल्या, म्हणजे असतात ना आता बऱ्याच गोष्टी, तर तुम्ही त्या खाणं टाळायचं आहे. जसं की पांढरी बर्फी असेल, पांढऱ्या कुठल्याही वस्तू असतील तर त्या तुम्ही खाणं टाळायचं आहे त्या दिवशी. आणि ह्या दिवशी बाहेर जाणं पण टाळायचं आहे. रात्री उशिरापर्यंत बाहेर फिरणं टाळायचं आहे. कुणी दिलेलं टाळायचं आहे. त्यामुळं कुणी दिलेलं खाऊ नका, बाहेर उशीरपर्यंत जास्त फिरू नका. कारण या दिवशी अनेकांचा असा विश्वास आहे की या काळात नकारात्मक ऊर्जा किंवा वाईट शक्ती अधिक सक्रिय असतात. आता बघा, आपल्याला सवय असते लहान मुलांना वगैरे, रस्त्यावर काय पडलं की मुलं जाऊन बघतात, त्याला हात लावतात. त्यामुळं आपण सुद्धा मुलांकडे सुद्धा लक्ष ठेवलं पाहिजे. ह्या 2 दिवसामध्ये जरा थोडंसं आपण कंट्रोल करा की त्यांना बाहेर जाऊ देऊ नका. हे सगळे आपल्याला त्या दिवशी पाळायचं आहे. आता या दिवशी जर कोणाला करणी बाधा किंवा नजर लागल्याचा सुद्धा संशय असेल तर या होळीच्या अग्नीमध्ये सुद्धा नारळ, लवंग किंवा काळी मोहरी सुद्धा अर्पण केले जातात. आर्थिक लाभासाठी सुद्धा काही उपाय केले जातात. तर या दिवशी अनोळखी वस्तूंकडे सुद्धा दुर्लक्ष करायचे आहे. म्हणजे बघा, ज्यावेळेस आपण रस्त्याने जात असतो, कुणी काही बाहुल्या टाकलेल्या असतात, लिंबू नारळ वगैरे टाकले असतात, त्याच्यापासून आपण दूर राहायचं, तिथून जायचं नाही तेवढ्या जवळून. आणि रात्री उशिरा निर्जन ठिकाणी किंवा एखाद्या स्मशानभूमीजवळून सुद्धा जाणं आपल्याला टाळायचं आहे. तांत्रिक साधना करणाऱ्यांसाठी हा काळ अधिक महत्त्वाचा ठरू शकतो. मात्र सामान्य भाविकांनी केवळ सात्विक पूजा आणि नामस्मरण करण्यावर भर द्यावा असा सुद्धा आपल्याला सल्ला दिला जातो. ह्या 2 दिवसात ना फक्त कंटिन्यू नामस्मरण करायचं आणि आपण नामस्मरण, आपली सात्विक पूजा ह्या सगळ्या गोष्टींवरती भर द्यायचा. विष्णू सहस्रनाम असेल, व्यंकटेश स्तोत्र असेल, कालभैरवाष्टक असेल, तारक मंत्र असेल, रामरक्षा स्तोत्र असेल, हे 2 दिवस कंटिन्यू घरात लावून ठेवायचं. बघा, काहीही होत नाही. आणि ज्या काही नियम सांगितले आहेत, बाहेर जायचं नाही, परत नंतर बाहेरचं खायचं नाही, हे दोन्ही कुणी दिलेलं खायचं नाही, हे सगळं उशीरपर्यंत घराबाहेर कपडे सुद्धा वाळत घालायचे नाहीत असं सुद्धा म्हटलं जातं. किंवा आपले जे कट केलेले केस असतील, काय असेल, आपण जे घरात त्या दिवशी तर केस कोणी कापणारच नाही आणि कापू पण नाहीत. पण सहसा जरी आपण एखाद्या आपले केस वगैरे निघालेले असतात ना विंचरताना, ते सुद्धा बाहेर टाकायचे नाहीत असं म्हटलं जातं. बघा, हा एक अंधश्रद्धा नाही आहे, एक माझा सांगण्याचा हेतू आहे. असताच बऱ्याच काही गोष्टी असं म्हटलं जातं. आता सगळे असं म्हटलं जातं आणि बऱ्याच जणांना त्याचा अनुभव आहे. त्यामुळं आपण ही गोष्ट वाईट आहे ना, मग त्याच्यापासून आपण 10 दूर राहिलं पाहिजे, जेणेकरून आपल्यालाही त्रास झाला नाही पाहिजे आणि आपल्या फॅमिलीलाही त्रास झाला नाही पाहिजे. बघा, यात कुठलीही अंधश्रद्धा नाही. आपण देवाचं नामस्मरण करावं, सात्विक पूजा करावी. सांगण्याचा हेतू हाच की आपण आपली स्वतःची काळजी सुद्धा घ्यावी. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. काही सांगताना चूक झाली असेल त्याबद्दल माफी असावी. श्री स्वामी समर्थ.